लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आता आपण या ठिकाणी पाहताय। सकाळी निघालेली लालबागच्या राजाची ही मिरवणूक मंडपातून बाहेर पडल्यानंतर जो जल्लोष होता तसाच जल्लोष आता सुद्धा कायम आहे। जवळपास 11 तास होऊन गेलेले आहेत, मात्र तरी सुद्धा हा उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला नाही। लालबागचा राजा हा नवसाला पावणारा बाप्पा अशी त्याची ख्याती आहे। 1934 मध्ये लालबागचा राजा हा विराजमान झाला, तेव्हापासून त्याची वेगवेगळी रूपं भक्तांनी बघितलेली आहेत। आणि आता लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची अलोट गर्दी। लालबागच्या राजाची सकाळपासूनची मिरवणूक कशी होती पाहूया। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली। सुरुवातीला लालबागच्या राजाची आरती करण्यात आली। नंतर लालबागच्या राजाचं गाणं वाजवण्यात आलं। त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जनासाठी प्रस्थान झालं। लालबागच्या राजाला बँड पथकानं सुद्धा सलामी दिली। लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी ठेका धरला होता। त्यानंतर लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर आला। बाहेर आल्यानंतर लालबागच्या राजावर स्मोक फायर करण्यात आलं। लालबागच्या राजावर पुष्पवृष्टीही करण्यात आली। श्रॉफ बिल्डिंग परिसरात राफेल विमानाच्या प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी झाली।